नमस्कार प्रेक्षकांनो, आज आपण बघणार आहोत ठरलं तर मग या मालिकेच्या त्या भागामध्ये अर्जुन किती मिस करतोय सायलीला. आणि लगेच तो म्हणतो, अगं मला तुला बघायचं आहे गं, भेटायचं आहे गं. आणि क्षणात तो उठतो आणि म्हणतो, मला सिनियरांच्या घरी जायला काही हरकत नाही, मला काही मनाई नाही तिथं जायला. आणि तो तयारीच करतो ना. खाली हॉलमध्ये अस्मिता कल्पनाताई बसलेल्या असतात. गोलूला झोप नाही लागत आहे ना, म्हणून ते सर्वजण त्याला हॉलमध्ये घेऊन आले. अश्विन पण येतो. अश्विन म्हणतं, का गं झोपले नाही तुम्ही अजून, का गं जागे, असं म्हणताच त्याला का म्हणता, अरे गोलूला झोप नाही लागत आहे ना, तो जागाच आहे. आणि आलाय रे बाबा अर्जुन खाली. आणि सर्वजण त्याच्या बकडबोर म्हणता, का रे कुठं चालला. तो म्हणतो, मी लॅपटॉपची बॅग ना माझी गाडीत ठेवायला चाललो आहे, असं म्हणून अस्मिता आणि कल्पना त्याच्याकडे बघता. आत्ता ह्या वेळेस अश्विन म्हणतो, का रे आत्ताच का बरं चाललाय तू गाडीमध्ये ठेवायला, सकाळी ठेवलं तरी चालतंय ना. नाही नाही आत्ताच जायचं आहे का तुला. तितक्यात लगेच तो म्हणतो, हो हो सकाळी मला आठवण राहणार नाही ना. कल्पनाताई आणि म्हणते, अरे हो बरोबर आहे, आता काही सायली नाही येणार बाबा इथं तुला आठवण करून द्यायला. तो म्हणतो, हो ना गं, किती हसून आणि लाजून म्हणतोय बघा तो. अश्विन म्हणतो की हो का, आणि मग त्याच्यासाठी तुला टी शर्ट घालून जावं लागणार आहे का रे ऑफिसला. तो म्हणतो, का का नाही, मग ते काय ते कपडे दिसत आहे ना मला तिथं तुझेवाले. तो म्हणतो, अरे यांनी काय पकडलं रे मला, असं असं म्हणून तो थोडंसं टेन्शनमध्येच येतो. आणि लगेच म्हणतो, मी जाऊ का, असं म्हटल्यावर लगेच पुन्हा तो कल्पना त्यांच्याकडे बघतो. अरे तुम्हाला तर समजलं मी सायलीशिवाय नाही राहू शकत. त्याला का रे आत्ताच जायला जरुरी का तुझं. ते हसतात सर्वजण त्याच्याकडं बघून आणि म्हणत असता की किती रे हा वेंधळा आहे. अश्विन म्हणतो की तुझं हे ऑफिस बहुतेक किल्लेदारांच्या घरी वाटतं. तितक्यात ते म्हणता, अरे हो 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 हे का ठीक आहे, काय हरकत नाही, जा पण सांभाळून जा बरं का, आणि व्यवस्थित जा बाबा, कारण सकाळी तुला ऑफिसला जायचं आहे, असं म्हणून सर्वजण हसतात. आणि अर्जुन तिथून निघतो मंडळी. आणि ते म्हणता, हा किती कल्पनाताई, अरे किती रे हा वेंधळा आहे रे हा मुलगा. रविराज आणि प्रतिमा त्या सायलीजवळ बसलेले आहेत मंडळी. आणि बघा रविराजांनाही असं वाटतं की ही तन्वीच असेल. आणि त्यांच्या मनाक्षणात लगेच विचारता प्रतिमा आत्या म्हणता, काय हो असं काय बघताय. रविराज म्हणता, अगं असं वाटतं की आपली तन्वीच आपल्या घरी आलेली. बघा तुम्हीच तर म्हणत होते ना की तन्वीचं नाव काढायचं, आणि तुम्हीच तिची आठवण करता. हो ग, खरंच ग, मलाही खूप आठवण येते ग, कारण किती झालं तरी ती आपली मुलगी होती ना प्रतिमा. असं प्रतिमा ताईंचे ते लगेच डोळे भरून येत आहे मंडळी. सायलीची थोडीशी हालचाल होताच लगेच होतं. रविराज आणि प्रतिमा आता तिथून उठतात, समोर बघतात तर काय अर्जुन माशा इथं समोरच उभे असतात. आणि अर्जुनला ते म्हणतात, का रे तू आलास. अरे बापरे. प्रतिमा त्या लगेच म्हणतात की अरे बायकोचा विरह सहन नाही झाला वाटतं. प्रतापराव, अरे थांबणार आहेस ना आता इकडेच, अर्जुनला म्हणताच ते. आणि अर्जुन हो म्हणतो. आणि बघा मंडळी लगेच अर्जुन सायलीजवळ जाऊन बघतोय आणि किती कौतुकानं तिच्याकडं बघतोय. सायली मॅडम तर आरामशीर झोपलेल्या आहेत. आणि तो म्हणतो, खरंच ग बायको, खूप मिस केलं ग मी तुला, मला नव्हतं वाटत ग तू जायला हवी होतीस. आणि तो पुन्हा तिच्याशी बोलायला सुरुवात करतोय मंडळी. आणि सायली तर एकदम आरामात झोपलेली, पण ती काहीतरी झोपेमध्ये बडबडते. आणि ते अर्जुन ऐकतो आणि अर्जुनला समजते की ती मधुभाऊंच्याच विचारामध्ये आहे. तो पुन्हा त्याच्या बाळाशी, मधुभाऊ सांगा ना कोणाचा होता तो आवाज, असं सायली विचारत असते. अर्जुन पुन्हा सायलीच्या बाळाशी म्हणजे त्याच्या बाळाशी बोलायला सुरुवात करतो. आणि तो सांगतो, हे बघ बाळा, मी माझं तुझ्या मामावर खूप प्रेम आहे बरं का, आम्ही खूप घाबरतो बरं का तिला, जेव्हा ती मोठाले डोळे करून बघते ना, बापरे माझी तर खूप वाट लागते तेव्हा. आणि तो त्याच्या बाळाला हेही सांगत असतो, तू मला बाबा म्हणणार आहेस की काय म्हणणार आहे, की अर्जुनच म्हणशील, आणि तुझ्या मम्माला काय म्हणशील, मम्मा म्हणशील की आई म्हणशील की सायली म्हणशील बरं का. अरे काय रे अर्जुना, काय हे असं कमाल आहे बाबा तुझी. आणि काहीतरी हालचाल होत असतो लगेच बाळाला म्हणतो, आवाज नको करू, झोप, तूही झोप आणि मम्मालाही झोपू दे बरं का, असं म्हणून एकटक ते दोघांकडे बघतो आणि म्हणतो, लव यू बच्चा. दुसऱ्या दिवशी सकाळी पोलीस स्टेशनचा सीन दाखवला आहे मंडळी. बघा म्हणजे कदाचित तिथं आता सचिन आलेला दिसेल बरं का तुम्हाला. आणि 100% मंडळी बघा झालं तेच जे मी म्हटले तेच. सचिन हा तन्वीला म्हणजे बबली लोखंडेला भेटायला जेलमध्ये आलेला आहे. आणि तो त्या हवालदार मॅडमांना म्हणतोय की मला तन्वी सुभेदारांना भेटायचं आहे. आणि ती लगेच तन्वी ज्या सेलमध्ये आहे ना तिकडं सचिनला पाठवते. पण सचिनला तन्वी त्या सेलमध्ये दिसत नाही. आणि लगेच दुसरी हवालदार मॅडम तिथं येते आणि सचिन तिला म्हणतो
की इथं तन्वी तर काही दिसत नाही आहे, ती कुठं आहे. त्यावर त्या मॅडम म्हणतात की ती बहुतेक डॉक्टरांकडं चेकअपला गेलेली असेल किंवा इन्स्पेक्टर मॅडमांकडं, असं म्हणतो का रेग्युलर चेकअप असेल का हिचा, का बरं गेलेली असेल, का तिला बरं वाटत नसेल, पण मला तिला भेटणं तर जरुरीचं आहे मंडळी, असं तो मनातल्या मनात म्हणत असतो. आणि इकडे ही मॅडम त्यालाच तर फोन लावायला इन्स्पेक्टरांच्या कॅबिनमध्ये जाते. हवालदार मॅडम तिला म्हणता, काय गं तुझी दर 2 दिवसाला अशी कटकट असते. तन्वी सुभेदार म्हणजे बबली लोखंडे बघा मग प्रेक्षकांनो कशी हात जोडून रावण्या करते. आणि ते म्हणता, हां हे घे कोणाचा नंबर आहे. लगेच तिला नंबर ते लावून देत आहे आणि बरं ती म्हणते, बरं झालं बाई लक्षात होतं माझ्या आल्या सचिनचा नंबर, असं म्हणून ती घेते कानाला लावते. पण तिकडनं काही फोन लागत नाही की उचलत नाही कोणास ठाऊक. पुन्हा ती रावण्या करते आणि पुन्हा दुसरं डबल कॉल करायला लावते मंडळी बघा ती. आणि शेवटी इन्स्पेक्टर मॅडम तिच्यावर चिडताना म्हणतात, जातो तू इथून, काय लावलं आहे मगापासून तुझं काही ना काही नेहमीच चालू असतं. असं तरी पुन्हा ती म्हणते, जाऊ एकदा तरी लावू द्या. मॅडम रावण्या करते बघा, पण नाही तिला वापस ते घेऊन जात आहे तिच्या सेलमध्ये. आणि बघते तर काय समोर सचिन तिच्या समोर दिसतोय. आणि सचिन म्हणतो, अगं मी तुलाच भेटायला आलो आहे बघ. तोपर्यंत ती तिला काही सांगायचं, अगं तो म्हणतो की तू दवाखान्यात का गेली होती. ती म्हणते, अरे मला तुलाच भेटायचं होतं म्हणून मी तुला फोन लावायला गेली, मी दवाखान्यात नव्हती गेली, असं म्हणून ती सचिनला सांगते. आणि सचिन म्हणतो, मी कोर्टामध्ये केस हारलो आहे गं, आणि मला आता अस्मिताला खूप मोठी पोटगी द्यावा लागणार आहे, असं तो तिला सांगत असतो. म्हणजे कोणाला, बबली लोखंडेला सांगत असतो. आणि ती म्हणते, हे बघ माझं एक काम आहे तुझ्याकडं, ते तुला काम करावं लागणार आहे आणि तुला सुभेदारांच्या घरी जाऊन हा निरोप द्यावा लागेल बरं का बाबा, असं ती सचिनला सांगते. कोण, बबली लोखंडे. ती म्हणते, माझ्याकडं खूप मोठा स्फोट होणारी बातमी आहे. त्यावर ती लगेच सांगते की अरे घरी जाऊन एवढंच सांग की म्हणजे मी अश्विनची बाळाची आई होणारी आहे, असं ती सचिनला सांगते. सचिन आश्चर्याने म्हणतो की काय, हो बघ आताच कसा स्फोट होतो, तू फक्त एवढं काम कर, बाकीचं आपोआप घडेल, त्याचं टेन्शन तू घेऊ नको. यावर सचिन म्हणतो, वा शाबास, नैले पे लैला लग गया अभी, ये तो बडी बातमी दी. आणि इकडे बघा मंडळी, सर्वजण किल्लेदारांच्या घरी नाश्त्यासाठी खाली आलेले आहेत. आणि सायली लगेच म्हणते, काय हो आत्या, तुम्ही एवढं बनवलं, तुम्ही मला काहीच नाही बनवून दिलं. आणि त्यात आत्या म्हणता, अगं तू माहेरपणासाठी आलेली हे. अर्जुन किती कौतुकाने तिच्याकडं बघतोय मंडळी. आणि सर्वजण नाश्ता करायला सुरुवात करता. एकच चमचा सायली उचलते आणि तिला तितक्यात एक जणाचा कोणाचा तरी कॉल येतोय. कॉल म्हणजे कुसुमताईंचाच असतो तो कॉल मंडळी. आणि ती म्हणते, कुसुमताई तिकडे म्हणतं, अगं डॉक्टरांनी तुम्हाला न भेटायला बोलवलं, असं म्हणताच बरोबर तिला इतका जोरात ठसका जातोय ना मंडळी की काहीतरीच, म्हणजे ती सावरल्याच जात नाही. अर्जुन तिला पाणीही देतोय पण तरी तिचा ठसका काही थांबत नाही आहे. लगेच प्रतिमा आत्या म्हणता, अगं हळूहळू वरती मान कर बरं. त्याचा बघा अर्जुन रावांचं तर वेगळं चालतं, अरे तू शांत हो हळूहळू. आणि इकडे तिला मान वरती करायला लावताय प्रतिमा आत्या. ती वरती मान करूनही तिचा ठसका जात नाही. त्या उठून येता आणि तिच्या जवळ येऊन लगेच त्या पाठीवरनं चोळताय मंडळी बघा. चोळताना कसं वाटतंय, तरी पण तिला खूपच त्रास होतोय. मग ते फुंक मारत राहतात तिच्या डोक्यावरती आणि तिचा ठसका थोडासा जातोय. आणि ती लगेच म्हणते की प्रतिमा आत्या, खरंच होतं, मी पाठीवरनं हात फिरवायचं, खरंच खूप बरं वाटलं. अचानक असं वाटतं हा स्पर्श पुन्हा कधीतरी माझ्या पाठीवरनं फिरवलेला, असंच तिला जाणवतं. आणि ती मनात म्हणतच असते की मला असं का जाणवतं. आणि पुन्हा लगेच सुमनताई म्हणत असतात की अगं प्रतिमा, तुला काही आठवतंय का गं, तर कारण लहानपणीसुद्धा तन्वीला असाच ठसका गेला होता बघ. आणि सेम जसं आता सायलीला त्रास झाला ना, तसाच त्रास तन्वीला सुद्धा झाला होता. हे सांगत असताना लगेच प्रतिमा आत्या म्हणता, हो गं, तिला बी खूप जोरात ठसका गेला होता आणि तिने माझ्या असाच हाताचा पाय घेतला आणि लगेच म्हणाले, तुझ्या हातात काही जादू आहे का गं, असं म्हणताच अर्जुनला एक कॉल येतोय. कॉल म्हणजे कुसुमताईंचाच असतो. आणि त्याच्यावर कुसुमताई म्हणत असतात की डॉक्टरांनी तुम्हाला दोघांना भेटायला बोलवलेलं आहे, तुम्ही दोघंजणं हॉस्पिटलला या. असं सायली लगेच म्हणते, चला आपण जाऊया बरं का. आणि अर्जुन आणि सायली लगेच जायला निघतात. आणि प्रतिमा आत्या नाही ते सांगता की आम्ही आता जातो, मधुभाऊंची तब्येत आता बरी होत चालली आहे ना. आणि इकडे लगेच अर्जुन चैतन्याला फोन लावतोय मंडळ. आणि तो त्याला सांगतोय की हे बघ, मला ऑफिसला यायला उशीर होईल, तू क्लायंटशी बोलून मीटिंग पूर्ण करून घे. आणि हॉस्पिटलला आलं डॉक्टर अर्जुनला आणि सायलीला सांगताय प्रेक्षकांनो की हे बघा, तुम्ही आता मधुकर रावांना तुम्ही घरी घेऊन जाऊ शकता, कारण त्यांची तब्येत आता बरी आहे. पण अर्जुन खूप चिडतो का, काल झालेला प्रकार तुम्हाला असं वाटतं आहे म्हणून तुम्ही
त्यांना घरी घेऊन जायला लावतायत का? तुम्ही देखभाल नाही करू शकत का मधुकररावांची? अर्जुन खूप चिडतोय आणि सायली म्हणते, हे बघा तुम्ही थोडं शांत व्हावर का? तुम्ही अगोदर त्यांचं म्हणणं तर ऐकून घ्या. पण अर्जुन तर ऐकण्याच्या मनस्थितीतच नसतो महाराज, कारण तो नेहमीच घोड्यावरच असतो. आणि तितक्यात डॉक्टर म्हणता, नाही नाही तसं नाही हो सर, मी काय म्हणतो तुम्ही माझं पूर्ण ऐकून घ्या, कारण मी स्वतःच बघितलं आहे. अर्जुन पुन्हा टेन्शनमध्ये डॉक्टरांकडे बघतोय आणि डॉक्टर सांगता की जेव्हा तुमची सर्व मंडळी तुम्ही सोबत असताना त्यांच्या तब्येतीमध्ये सुधारणा होते, म्हणून मी सांगतो. अर्जुन म्हणतो तसं असेल तर काही हरकत नाही. पण सायली म्हणते, डॉक्टर खरंच काही काळजी करण्यासारखं नाही ना? डॉक्टर म्हणतो, नाही नाही मॅडम, काहीच काळजी करण्यासारखं नाही. अर्जुन सायलीला म्हणतो की ठीक आहे, आपण ना त्यांना आपल्या घरी घेऊन जाऊ बरं का, कारण आपल्या घरी नेलं म्हणजे टेन्शन नाही राहणार. सायली म्हणते की नाही नाही, डॉक्टरांनी काय सांगितलं की त्यांना त्यांच्या लोकांमध्ये त्यांच्या वातावरणामध्ये राहू द्या, कारण ते घरी इथं आश्रमात राहिले ना म्हणजे काके वगैरे राहतील, त्यांना अजून चांगलं वाटेल. अधूनमधून आपण जाणारच आहोत. डॉक्टर लगेच म्हणता, हो हे बरोबर आहे, पण हे बघा पहिल्यापेक्षा खूप सुधारणा झालेली आहे. आणि हे बघा प्रेक्षकांनो, इकडे स्मिताला जॉबच्या इंटरव्ह्यूसाठी जायचे आणि ती तयारीला लागली बरं का. पण ती तयारी करताना तिच्या डोक्यामध्ये विचार चालू असतात, कारण तिला काल मामाने बजावलेलं असतो की स्मितला एकटं सोडायचं नाही आणि जायचं असेल तर तू त्याला सोबत घेऊन जा. पण मग आता जायचं कसं काय, एवढ्या टेन्शनमध्ये असते ती म्हणते की सायली असते तर बरं झालं असतं, मी स्मितला त्याच्याकडं ठेवलं असतं. पण मग आता करू काय? जॉबच्या ठिकाणी इंटरव्ह्यूला जायला तर जाणं तर अर्जंटच आहे ना, कारण तिला जॉब करायचा आहे मंडळी. हे बघा परत सायली मॅडम लागल्या हट्टाला पेटायला. पुन्हा त्या म्हणता की नाही मी थांबते. आणि अर्जुन म्हणतो, हे बघ सायली, तू आता घरी जा बरं का बायको, तू आता आराम कर, मी आहे नाही तर. पण सायली काही ऐकत नाही. सायली म्हणते, नाही नाही मला थांबायचं आहे, मी भाऊंना घेऊनच आश्रमात जाईल असं सायली अर्जुनला सांगते. आणि अर्जुन म्हणतो, हे बघ मला काही माहिती नाही, तू घरी जाणार आहे, तुझी आरामाची वेळ झाली. पण ती काही ऐकत नाही. आणि लगेच अर्जुन चैतन्याला फोन लावतो आणि सांगतो की हे बघ मला यायला उशीर होईल चैतन्य, तू ऑफिसचे सर्व कामं करून घे बरं का, असं तो चैतन्याला सांगतो. सायली रवसलेली बघा किती रागात बघते. आणि अर्जुन म्हणतोय, हे बघ बायको, मला तुझी रागवण्याची सवय झाली, कारण तू दिवसातून 15 वेळेस माझ्या हाती रागवते. त्याच्यामुळे मला एकच माहिती आहे की तू आता घरी जाणार आहे आणि मधुरावांना घेऊन मी जातोय. याच्यावर सायली रुसलेली दिसते मंडळी आणि ती आश्रमामध्ये येते. पुढील भागामध्ये दिसतंय आपल्याला ती लहानपणाच्या तन्वीला म्हणते की माझ्याकडं बघ. आणि इकडं सुभेदारांच्या घरी गेल्यावरती आता सचिन काय स्पोर्ट करतो हे आपल्याला लवकरच समजणार आहे. तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. काही असतील तर मला कमेंटमध्ये सांगा.